इशारा नजरेनं के वळून बघना, सोडून दे हा नखरा तू घेना, जीवाचा पतंग उडतया. इशारा नजरेनं के वळून बघना, सोडून दे हा नखरा तू घेना, जीवाचा पतंग उडतया. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याचीच लिंक आहे, जी तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी व्हीपीएनची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याला सिक्युअर व्हीपीएन तुम्ही इथं बघू शकताय. अशा प्रकारे सिक्युअर व्हीपीएन आपल्याला प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर आपल्याला तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला पुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, इथं कनेक्ट बटनावर एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला व्हीपीएन आहे तो कनेक्ट होऊन जाणार आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला कॅपकटमध्ये यायचं आहे. कॅपकटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून इथं आपलं आजचं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला टॅप करून ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर इमेज ॲड झाल्यानंतर खालील ऑप्शनमध्ये रेशो ऑप्शन्स क्लिक करून इथं आपल्याला सेकंड रेशो म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे. तर सिलेक्ट झाल्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून दोन बोटाच्या सहाय्याने इथं आपल्याला इमेज लेअर आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आता सेट झाल्यानंतर इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर आहे. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून इथं आपल्याला साऊंडमध्ये यायचं आहे. तर साऊंडमध्ये आल्यानंतर सेकंड ऑप्शन फाईलमध्ये यायचं आहे आणि फाईलमध्ये आल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ याच्यावर क्लिक करून आपलं जे मटेरियल आहे ते ओपन करून आपण मटेरियलमध्ये जे एक सॉन्ग व्हिडिओ मार्फत दिलेला आहे तो सिम्पली व्हिडिओ इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि इझिली तुमचं गाणं आहे ते इथं एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे. त्यानंतर झालेले सॉन्ग आहे ती 1 नंबरला येणार आहे. त्यानंतर प्लसचे नाव क्लिक करून हे सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे आणि जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इमेज लेअरचे करून उरलेला भाग स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा आहे. तर डिलीट करून टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इमेज लेअरला सिलेक्ट करायचं आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे इमेज लेअरला बीटमार्क तुम्ही बघू शकताय. आता हे बीटमार्क फक्त इथं तुम्हाला डेमोसाठी दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल तुम्हाला हे बीटमार्क दिसून येणार नाही. फक्त जिथं बीट करायचं आहे तिथं फक्त टायमिंग तुम्हाला समजण्यासाठी इथं आपल्याला बीटमार्क दिलेला आहे. सिम्पली इथं आपण तुम्ही टायमिंग समजून घ्यायचा आहे. तर पहिला बीट आहे तो 0.2 सेकंदाच्या गॅपमध्ये आहे. त्यानंतर सेकंड बीट आहे तो इथं आपल्याला 0.3. त्यानंतर बघू शकता थर्ड बीट आहे तो 0.4 सेकंदाच्या गॅपमध्ये. त्यानंतर फोर्थ आहे तो 0.6. सहावा आहे तो आपल्याला 0.7. त्यानंतर बघू शकता की सातवा आपल्याला लॉंग बीट आहे. त्यानंतर आपल्याला गॅप कितीचा येणार आहे 10 सेकंदाच्या मध्ये. त्यानंतर बघू शकता की 12 सेकंदाला एकदा करून घ्यायचा आहे. त्यानंतर 13 आणि लास्टचा आहे तो आपल्याला 14 सेकंदाला. अशा प्रकारे इथं 10 भाग आपण करून घ्यायचे. आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सगळ्यात पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून या सेकंड ऑप्शनवर म्हणजे ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर यामधील ब्लड लव हा जो एक इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच म्हणजे या इमेज पुरतीच वाढवून सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सेकंड ऑप्शन म्हणजेच क्लोन या क्लोनवर क्लिक करून आपल्याला 4th नंबरचा जो डेव्हलपिंग हा जो इफेक्ट आहे अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढून यामधील 4th नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला नाईट क्लबमध्ये यायचं आहे आणि नाईट क्लबमध्ये आल्यानंतर जो आपल्याला सेकंड नंबरचा स्प्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर यामधील स्प्लिट ऑप्शनमध्ये यायचं आहे. लास्टला तुम्ही लास्टून 4 नंबरला बघू शकताय. त्यानंतर यामधील मिरर 3
त्या सिम्पली अशा प्रकारे ॲडजस्ट करून आपलं वर्टिकल तुम्ही कसे ॲडजस्ट करून इथं आपलं फिल्टर 0 करून टाकायचं आहे. तर 0 करून टाकल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमधल्या आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला इलेक्ट्रिक शॉक हा एक इफेक्ट राहणार आहे, तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. इथं तुम्हाला 5 नंबरला खाली बघू शकताय इलेक्ट्रिक शॉक इफेक्ट आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून आपल्याला यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. तर बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्या ग्लोईंग लाईनच्या शेजारी बॅकग्राऊंड हा ऑप्शन दिसतोय, त्यामधील फ्लिप्ड हा जो 3rd नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे, यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, बटरफ्लाय एक ऑप्शन तुम्हाला दिसून येईल, तो सिम्पली सिलेक्ट करून यामधील 4th नंबरचा बटरफ्लाय ड्रीम हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून आपल्याला यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला 9 टेल्स म्हणून एक इफेक्ट मिळणार आहे, तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी सिम्पली इथं स्क्रोल करत 9 टेल हा जो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला शोधून काढायचा आहे आणि आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. सिम्पली अशा प्रकारे बघू शकता इथं 9 टेल्स हा इफेक्ट मिळणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, क्लोनवर क्लिक करायचं आहे आणि क्लोनमध्ये क्लोन जस्ट टू हा एक इफेक्ट राहणार आहे, तो सिम्पली इथं अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता इथं तुम्हाला अशा प्रकारे तो क्लोन जस्ट टू इफेक्ट दिसेल, सिम्पली अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लास्टला येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समधील टोटेम फ्लेम एक इफेक्ट राहणार आहे, तो सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला 6 नंबरला मिळून जाईल, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर बघू शकताय पूर्ण स्टेटसला आहे तो इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, तर 2 इमेज लेअरच्या मध्ये एक ऑप्शन दिसतोय, त्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. आता इथे इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेऱ्यामध्ये येऊन इथं आपल्या समोर शेक 2 इफेक्ट दिसतोय, तो या ऑप्शनला क्लिक करायचा आहे, म्हणजे तिथं आपल्याला त्या ऑप्शनला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक ऑप्शनला क्लिक करून या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे आणि इथं तुम्हाला व्हिडिओला युनिक असा लुक येणार आहे. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला म्हणण्यापेक्षा जो ऑप्शन 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला व्हाईट कलरचा दिसतोय त्याच्यावर इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये क्लिक करून ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे आणि मटेरियलमधील PNG आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर याची थोडीशी साईज कमी करून तुम्ही रोटेट करून कसाही तुम्ही इथं सेट करू शकता. त्यानंतर सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.